चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. Okay. All are ready for the oral exam? Yes. Yes. Okay. Yes. So we will be Teacher. okay. We will be starting with the third standard. Sarthak and Kushal. Wait. Let me check for the poems first. तुम्हाला भिंगरी आणि सारे कसे छान या दोन कविता सांगितल्या होत्या. लर्न केल्यात? Yes. Yeah. ओके. कुशल माइक ऑन कर. बोलून दाखव. सारे कसे छान. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्यांच्या पंखावर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत दशी दशी डोलतात. डोलतात फुले. व्हेरी गुड. भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी, भिंगरी फिरवली घर, भिंगरीला आली चक्कर, भिंगरीला भिंतीने दिली. भिंतीला दिले तिने टक्कर. व्हेरी गुड. सार्थक. यस टीचर. हा तू बोल. सारे कसे छान. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षीच्या पंखावर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. व्हेरी गुड. भिंगरी बोल. एक होती मिरी, तिला सापडली भिंगरी, भिंगरी फिरवली घर, ती भिंगरीला आली चक्कर, भिंगरीने दिली भिंतीला दिली तिने टक्कर. व्हेरी गुड. नेक्स्ट श्रेया है. नो ना. ओके. इंग्लिश मीडियम डन. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. बेटा तुमच्या कविता होत्या ट्रॅफिक दादा आणि दोस्त. स्वराज. हा बोल. नमस्कार. आवाज कट होतोय स्वराज तुझा. स्वराज. सगळ्यांना स्वराजचा आवाज क्लिअर येतोय का ऐकायला? नो. स्वराज तुझा आवाज कट होतोय. एकदा लिव्ह करून जॉईन कर. अजून कोण आहे मराठी मीडियम? थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. नो वन ना. Only Swaraj is there. We will wait for 2 minutes. Let him join. Okay. Now he is here. Swaraj, आता mic on कर. येस मॅम. आता आवाज येतोय? हा येतोय. बोल. कोणती कविता नमस्कार बोलणार? दोस्त. हा बोल. नमस्कार. कविवर्य इंद्रजित भालेराव यांची रचना दोस्त मी आपल्या समोर सादर करत आहे. माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. मीही व्हायचो गुबगुबीत, दूध पिऊ पिऊ, दोघांसाठी एकच पाळणा आम्ही भाऊ भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला, की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने, गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने. हिरवे हिरवे गवत, कोवळे कोवळे लूस, त्याच्यासाठी आणले की गोडी व्हायच्या खुश.
कोळे कोळ्या जिभेने अंग माझे चाटायचा, ओठावरचा फेस त्याचा साय मला वाटायचा, पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. आज जेव्हा पाहतो मी भावंत फाटताना, आठवत राहतो दोस्त माझा अंग माझे चाटताना, अंग माझे चाटताना, अंग माझे चाटताना. धन्यवाद. Very good, very nice. Yes, Shreya is here now. Shreya, Yes, teacher. okay, बोलिए. कोणती कविता लर्न केली आहे? सारे कसे छान. हाँ बोल. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा, झोपतो कसा, झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षीच्या पंखावर छान छान नक्षे, झाडाजवळ शाला, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. Yes, good. Okay, थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचं बोलून झालंय. Yes. Very good. चला now Yes. fourth standard. Fourth standard English medium we will be start with स्पर्श, त्यानंतर तनिष, कनिष. टीचर, येस टीचर, येस. तन्वी पण माझ्या सोबत आहे. ओके चालेल चालेल. टीचर माझ्या सोबत आर्या पण आहे. ओके चालेल. चला फोर्थ स्टँडर्ड स्पर्श तू माईक ऑन कर. तुम्हाला संगणक, प्रश्न, खुर्ची आणि स्टूल या कविता सांगितल्या होत्या बरोबर. कोणती कविता लर्न केली आहे? संगणक, हा बोल स्पर्श. स्टूल, हा बोल. खुर्ची. बोल. टीचर दोन्ही पण बोलू? हा दोन्ही बोल. खुर्ची म्हणाली अरे स्टूला, खुर्ची म्हणाली अरे स्टूला, जेव्हा येणार केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले केव्हा, जेव्हा हाताने वाजवशील टाळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. येस टीचर, यस. टीचर स्नेहा दीदी मेरे साथ है. ओके ओके चलेगा. प्रेजेंटी मार्क करनी है लेकिन स्नेहा मार्क योर प्रेजेंटी. देन आई एम गोइंग टू आस्क यू. ओके येस. स्पर्श अजून कोणती बोलणार? पशुपक्ष्यांची प्रश्न. तुम्हाला हा प्रश्न हा बोल. पशु पक्ष्यांना असते अवघड जगण्याची कला, माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा, गाय काळजी घेत नाही, करत नाही. गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा. कोकिल म्हणत नाही. कोकिल कधी म्हणत नाही कालाचा माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. ससा बैल कावळा कधी कधी विचारतो का, साबू. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. वाघोबाचा शूर पण मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने, नाही कसली चिंता, माणसाला का जमत नाही. माणसाच्याच मनात असतो. माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंत. टीचर तन्वी पण आहे माझ्यासोबत. हा तन्वी बोल आता. तन्वी कोणती कविता बोलणार?
तिन्ही पण. ओके, व्हेरी गुड. बोल. संगणक पासून सुरुवात कर. घरीच माझा संगणक करणार अचूक गणित त्यावर करणार सुबक सुंदर काढणार चित्रे देश विदेशात जोडणार मित्रे घरीच संगणकाद्वारे आता आता संवाद साधणार दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार घरीच बसून जग बघणार व्यवहार सारे झटपट करणार. हे दोघांनी एकत्र बसून हसू नका. हसायचं. प्रश्न बोलू ना. हा बोल. पशु पक्ष्यांना असते अवघड जगण्याची कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही का हवाच मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू तसा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता. व्हेरी गुड. नेक्स्ट बोल. खुर्ची आणि टेबल. स्टूल खुर्ची सॉरी. म्हणाली, अरे स्टूला केव्हा येणार चालता तुला चालायला तुला. चालायला तुला चूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी हे ऐकून पंख हसला पाय नसून फिरत बसला. व्हेरी गुड. व्हेरी गुड. स्पर्श आणि तन्वी. नेक्स्ट कनिष्क. पुट ऑन युअर माईक. येस. कोणती पोएम बोलणार. संगणक. हा बोल. घरी माझ्या संगणक करणार अचूक गणित त्यावर करणार सुबक सुंदर काढणार चित्रे देश विदेशात जोडणार मित्रे संगणकाद्वारे आता संवाद साधणार दूरच्या व्यक्तींचा चेहरा बघणार घरी बसून जग बघणार व्यवहार सारे झटपट करणार. व्हेरी गुड. टीचर डन. अजून एक पाठ केले. हा बोल. खुर्ची आणि स्टूल. हा बोल. खुर्ची अरे तुला केव्हा येणार चालायला तुला स्टूल म्हणाला त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी हे ऐकून पंख हसला या पाय नसून फिरत बसला. येस. गुड. आर्या. येस टीचर. हा कोणती बोलणार. संगणक. हा बोल. घरीच माझ्या संगणक आणणार अचूक गणित त्यावर करणार सुबक सुंदर काढणार चित्र देश विदेशात जोडणार मित्र संगणकाद्वारे संवाद साधणार दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार घरीच बसून जग बघणार व्यवहार सारे झटपट करणार. व्हेरी गुड. स्टूल आणि हा खुर्ची. हा बोल. खुर्ची म्हणाली अरे स्टूला अरे तुला. हा केव्हा येणार चालायला तुला स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी हे ऐकून पंखा हसला पाय नसून फिरत बसला. व्हेरी गुड. नाव स्नेहा. स्नेहा. यस टीचर. हाँ बोलो कौन सी पोएम लर्न की आपने. खुर्ची आणि स्टूल. हाँ बोल. खुर्ची म्हणाली अरे स्टूला केव्हा येणार चालता तुला स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा तू हाताने वाजवशील टाळी हे ऐकून पंखा हसला पाय नसून फिरत बसला. व्हेरी गुड. ओके डन. 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम इज डन.
काय झालं स्पर्श? मी परत बोलू का? बरोबर बोलला तू. मध्ये मध्ये आटत होतो ना. मग दुसरी बोलायची आहे का तुला? संगणक बोलायची आहे? खुर्ची बोलू? हा बोल. खुर्ची म्हणाली अरे स्टूला. तिच्या तन्वीला सांगा नुसते हसवते. आता मी दोघांना पण रिमूव्ह करे ना. खुर्ची म्हणाली अरे स्टूला केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले जेव्हा हाताने वाजवशील टाळी, तेव्हा हाताने वाजवशील टाळी, जेव्हा हाताने. स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. स्टूल म्हणाले त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. व्हेरी गुड. चला, 4th स्टँडर्ड मराठी मीडियम. 4th स्टँडर्ड मराठी मीडियम कोण कोण आहे? मानस, नो मानस नाही, संयोग, दीक्षा आणि कार्तिक. येस. चला, मानस इज ऑल्सो देअर. येस. चला, तुमच्या कविता होत्या झुळूक मी व्हावे, हे कोण घे आई, आणि मना खानदेशनी माती. बरोबर? येस. चला आता. येस. ओके, सुरुवात करूया. सहयोग तू बोल. कोणती कविता पाठ केली तू? तर तिन्ही पण. ओके, थांबा जरा. हा, तू कर सुरुवात. बोल. पहिली कोणती बोलणार? झुळूक मी व्हावे. हा बोल. माझ्या कवितेचे नाव आहे झुळूक मी व्हावे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राहीत कधी पडक्या वाड्या पाठी. हळू बघत जावे कधी कानसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कडी केला हरवार, बघे तो आवे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा चंदून फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकडी मुकडी गोड केर, झुलझुल झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निल्या नदीवर शांत, फुलवीत मखमली तरंग जावे गात. व्हेरी गुड. नेक्स्ट कोणती बोलणार? येस. हे कोण घे आई. येस. तिचे 3 मन कांद्याची माती. ओके. माझ्या कवितेचं नाव कांद्याची माती. मना कांद्याची माती सोन्यानी दाटी, जागे जागे रेखा अहिराणी दाटी. मना कांद्याची माती सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवगार ऊस. मना कांद्याची माती कच्ची चांदीन तुकडा, केई कमैजाना देखिल्या मुकडा. मना कांद्याची माती लोणी सारखी मऊ, पिकस सालोसाल सायमा. माती भगवान नाही कसानी वान. तिचे कम्प्लीट. येस. ओके, गुड. नेक्स्ट दीक्षा. दीक्षा माईक ऑन कर. हा, कोणत्या कविता लर्न केल्यात? येस. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? माझा आवाज येतोय? ओके, दीक्षा माईक ऑन कर पुन्हा. येस टीचर. येतोय आता? हा. हा, सांग मला कोणत्या कविता लर्न केल्यात? हे कोण घे आई, मना खांदेशी माती. हा बोल.
नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओलीत वेलीच्या दारी दिवसा दुपार जांभळे अंधारी मोरके देऊळ त्यावरी पिपळ कोणगे त्या ठाई राहते गे आहे चिंचांच्या शेढ्यांना वडाच्या दाड्यांना ओढणी हलवी कोणगे पाल कोणगे जोराने मोठे मोठ्याने शिलगे वाजवी पाखरा लाज सारखी किती वेळ ऐकू येते शिलवाल वाल्ली सोनेरी पानगे चफेरी मंडल धरुणी नसते कोणी मी पाहिले इथे किती देखील झाडांच्या सावल्या नदीच्या कंपल्या हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या उरात धरले धावत मी परत पळालं तिथून कोण ए मागून ओके. मन खांदेशी माती सोनाने ताती जागे जागे देखा हैराणी दाती मन खांदेशी माती सोनाली मुस शिवारे शिवारे हिरवगार उस मन खांदेशी माती कच्ची चंदन तुकडा केली नाय कमल या जागेना देखील मुक्र मन खांदेशी माती लोणीसारखी मऊ पिकत सालोसार सायमाय गहू मन खांदेशी माती माती भाग्यवान सदा ती जीवनम नाही कसवान. व्हेरी गुड. नेक्स्ट अजून कोण आहे? कार्तिक. कार्तिक, put on your mic. वाटते सानुली मंद जुलक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी हलू थबकत जावे कधी कानुसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावून अंगुली कलिकेला हलुवार ती फुलुनी बघे तो तरंग जावे गात व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशान दिशांतून फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुलझुर झऱ्याशी पसरावी चौफेर शेतात पाचूच्या निल्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात. ओके. डन. येस. ओके गुड. नेक्स्ट अजून कोण आहे? मानस. मानस माइक ऑन कर. चला पटकन कविता बोलून दाखवायच्या आहेत. कोणत्या कविता तुम्ही लर्न केल्यात त्या बोलून दाखवा मला पटापट. मराठी मीडियम 4th स्टँडर्ड मराठी मीडियम मानस. ओके. बाकीच्यांच्या सगळ्यांच्या बोलून झाल्यात कविता. झाल्या नसेल तर चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा. यस टीचर. चॅटबॉक्स मध्ये येस किंवा नो लिहा. चला सगळ्यांनी लिहा. ज्यांचा झालाय त्यांनी येस लिहा नाही झालाय त्यांनी नो लिहा. चला पटकन सगळ्यांनी 3rd स्टँडर्ड 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम मराठी मीडियम ऑल. काय टीचर? कार्तिक फक्त एकदाच लिहायचं आहे. कार्तिक बस एकदाच. तुमच्या कविता बोलून झाल्या असतील तर येस लिहा चॅटबॉक्स मध्ये. ओके. आता रीडिंग घ्यायचं आहे. 2 to 3 लाईन्स प्रत्येकाला रीड करायला लागणार आहे. मी लेसन सिलेक्ट करते. चला आपण 3rd स्टँडर्ड पासून सुरुवात करूया रीडिंग साठी. स्वराज. स्वराज इज देअर. स्वराज माइक ऑन कर. येस मॅम. हा माझी स्क्रीन दिसते. स्क्रीन विजिबल आहे. येस. हा चला स्वराज वाचायला सुरुवात करायची.
ओके. लाहोरचा प्रचंड तुरुंग सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणारा असलेला 3 तरुण क्रांतीवीर इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. ओके, स्टॉप. नेक्स्ट, सार्थक. यस टीचर. घोषणा देत नाही, फर्स्ट लाईन जी दिसते त्याच्यापासून वाच. साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीच्या जय जयकार करणारे कोण होते? ते निर्भय तरुण ते होते. भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव. ओके, स्टॉप. नेक्स्ट, श्रेया. यस टीचर. हाँ, पढ़ो. यस टीचर, शुरू से लाइन जो फर्स्ट दिख रहा है अभी आपको, उससे पढ़ो. होते नहीं, फर्स्ट लाइन क्या है? सन 1928 साली लाहोर इथे सायमन कमिशनच्या विरोधात निर्देशन झाली. त्यात ब्रिटिश अधिकारी स्पोर्टच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला. थोर पंजाबी नेते लजपत राय हे जखमी झाले.
त्यातच 17 नोव्हेंबर 1928 रोजी मरण पावले. ओके स्टॉप. नेक्स्ट कुशल. प्रत्येक वेळी माझ्या स्क्रीनवर जी पहिली लाईन दिसते तिथून तुम्हाला वाचायचं आहे, कारण जो अगोदरचा व्यक्ती वाचणार त्याचं मी पुढे घालवणार. ओके चला कुशल वाच. सारा देश हळहळला. हल्ला हत्येचा हत्येच्या बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद राजगुरू भ भगतसिंग जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात ओके स्टॉप. नेक्स्ट सहयोग. हा वाच. 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी गोळ्या झाडल्या. पाठोपाठ भगतसिंगांनीही गोळ्या झाडल्या. मारला गेलेला ब्रिटिश
अधिकारी प्लॉट नसून त्यांचं सहाय्यक सँडर्ड होता. ओके, स्टॉप. नेक्स्ट, स्पर्श. यस टीचर. हा, रीड. पहिली लाईन काय सांगितलं तुम्हाला? प्रत्येक वेळी माझ्या स्क्रीनवरची पहिली लाईन वाचायची, कारण अगोदरच्या याने वाचलेलं मी पुढे घालवणार. ओके, चला वाचा. हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरू 2 वर्षांपर्यंत भूमिगत होते. भगतसिंगांसह अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात येऊन त्या सर्वांवर खुनाचा खटला भरण्यात आला. तो कित्येक दिवस चालला. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पुढे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले. ओके, स्टॉप. नेक्स्ट, कार्तिक. येस कार्तिक. यस टीचर. हा, वाच. दिनांक 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरूंना पुन्हा घटक झाली. येस. खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इन्किलाब जिंदाबाद अशी घोषणा देत तीन क्रांतिकार असत फासावर चढले. ओके, स्टॉप. नेक्स्ट, तन्वी.
Yes, Sunny is there. चला, be fast. Kanishk. Yes, teacher. हा, वाच. सरदार भगत सिंगचा जन्म पंजाबातील बंग सध्या हे गाव पाकिस्तानात आहे. या गावी सन 1960 साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला. वडील किशन सिंग व चुलते स्वर्ण सिंग दोघांनाही देशासाठी तुरुंगात जावे लागले असल्याने भगत सिंग भगत सिंगांना भक्तीचे वाळकडू कुटुंबातून होते. ओके, स्टॉप. आर्या. येस टीचर. हा. त्यांचे प्रारंभीचे शिक्षक या जन्मगावी झाली. उच्च शिक्षक लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय. चपट चाचू महाविद्यालय व शिक्षक झाले. काय टीचर? नॅशनल 2 मिनिटं झाली. कॉलेज येथे झाला. विद्यार्थी दशेत जयचंद विद्यायकार व भाई परमानंद या शिक्षकाचा त्याच्यावर विषय प्रभाव होता. ओके, स्टॉप. येस टीचर. Yes. Okay, good. All are done? Yes. Okay.
सो उद्या सगळ्यांनी उद्याची नोटीस एकदम नीट ऐका, स्पेशली मराठी मीडियम. उद्या आपण हिंदीचे ओरल घेणार आहोत. ओके, जरी तुम्हाला सिलेबस मध्ये हिंदी नसेल, मराठी मीडियम 3rd स्टँडर्ड आणि 4th स्टँडर्ड, इफ यू आर नॉट हॅव्हिंग हिंदी इन युअर सिलेबस बट स्टील यू आर लर्निंग राईट, तरी पण तुम्ही शिकताय ना सगळे हिंदी. येस, त्यामुळे तुमच्याकडे पुस्तकं नाहीयेत राईट, दॅट इज ऍक्सेप्टेबल. म्हणून तुम्हाला मी आज जो सिलेबस टाकेन हिंदीचा, तेव्हा ग्रुपवर फोटो पाठवले जातील कवितांचे, ते तुम्ही लर्न करायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्ही पण उद्या येस टीचर. हिंदीचे एक कविता लर्न करायची आहे, मराठी मीडियम वाल्यांनी सुद्धा. येस, 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम त्यांच्याकडं हिंदीचं पुस्तक आहे. नाही रे, पण मराठी मीडियम वाल्यांकडे नाहीये ना, म्हणून सगळ्यांसाठी एकत्रच. ओके, येस टीचर. हा चालेल. चला, नाव यू कॅन लीव येस द मॅम. क्लास. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. मॅम, थँक्यू मॅम. बाय बाय. वेलकम. वेलकम. बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय बाय. Bye teacher. Have a nice day. Bye.